याकडे शेतकरी किती डोळे लावून बसलेला आहे असं आपल्याला वाटतं? मला असं वाटतंय की आकडा खूप मोठा दिसतोय। बरं, सुरुवातीला जे जाहीर केलं होतं 8,500 रुपये हेक्टरी आणि 2,200 कोटी रुपयाची मदत, त्या तुलनेत हा आकडा आता खूप मोठा दिसतोय, 31,000 कोटीचा वगैरे, आहे की नाही? पण त्या आकड्यातनं शेतकऱ्यांच्या पदरात किती येणार आहे हे आता काही अजून मला सुद्धा कळलेलं नाही आहे। बरं, कारण याच्यामध्ये 10,000 कोटी रुपये ते इन्फ्रास्ट्रक्चर करताय असं सांगितलं त्यांनी। 10,000 कोटी रुपये ते काढले तर मग ते 21,000 कोटी रुपये राहतात। 7,000 कोटी रुपये इन्शुरन्सचे आहेत, ते इन्शुरन्सचे पैसे सरकारचे कसे काय बाबा? त्याचं तर प्रीमियम सरकारने भरून दिलेलं आहे, मग ते बाहेरचे, मग ते पैसे आणखीन कमी होतात। म्हणून मला असं वाटतंय की आकडा मोठा आहे, पण शेतकऱ्यांच्या पदरात किती पडणार हे काही लक्षात येत नाही। एक दुसरी गोष्ट, 8,500 रुपये जे आहेत एनडीआरएफचे, मी माझ्या मागच्या एका याच्यामध्ये म्हटलं होतं की 23 मध्ये आम्हाला 13,600 दिले होते, आता 8,500 करतात, तर्कसंगती काय आहे याचं उत्तर मिळालेलं नाही आहे। 8,500 रुपये कायमच ठेवलेले आहेत, मग 23 मध्ये शिंदे साहेबांनी 13,600 का दिले होते? उत्तर नाही। शिंदे साहेबांचा, फडणवीस साहेबांचा, अजित पवारांचा पगार भत्ता कमी झाला का? मग शेतकऱ्यांचा कमी का करताय? आता त्याला पुष्टी जोडलेली आहे की 10,000 रुपये हेक्टरी आम्ही रब्बी पिका करता देऊ। अरे बाबा, रब्बी पिका करता देतात ते वेगळं आहे, हे जे नुकसान झालेलं आहे एकरी 20,000 ते 30,000 रुपये एकरी, म्हणजे 50,000 रुपये हेक्टरी शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। कॅश इनपुट तेवढा त्यांनी खर्च करून टाकलेला आहे, त्याचं कॉम्पेन्सेशन कुठे आहे ते नाही आहे। मला असं वाटतंय की दिसायला खूप मोठं पॅकेज आहे, बरं, पण शेतकऱ्यांच्या पदरात पडणारं कमी आहे। खरडून गेलेली जमीन 3 लाख रुपये रोजगार हमी योजनेतनं देणार म्हणून सांगितलेलं आहे। 3 लाख रुपये आकडा मोठा दिसतो, रोजगार हमी योजनेतनं देणार म्हणून सांगता, पण ती काय आणण्याकरता ट्रॅक्टर वापरावा लागणार आहे। मग तो ट्रॅक्टर रोजगार हमी योजनेमध्ये बसेल का ते सांगावं लागेल, त्याचं उत्तर नाही आहे। मला असं वाटतंय की दिसायला खूप चांगलं पॅकेज आहे, बरं, वाटतं खूप चांगलं आहे, घोषणा खूप मोठ्या आहेत। मी एका गोष्टीचं स्वागत करीन, जर ते खरं असेल तर याच्यात सांगितलं आहे की आम्ही सगळे दुष्काळाचे नॉर्म्स जे आहेत ते लावणार आहोत, टिगर लावणार आहोत, त्याच्यामध्ये कर्ज वसुली थांबवणार आहे, हे अनेकदा बोलणं झालेलं आहे। बरं बरं, पण ताबडतोब बँकांनी त्यांना पुन्हा कर्ज द्यावं ही स्पष्ट ऑर्डर केंद्र सरकार रिझर्व्ह बँकेकडे काढणार आहे का याचं उत्तर दिलं गेलेलं अजूनही नाही आहे। ती ऑर्डर काढावी, जुन्या हप्त्याचे 3 हप्ते पडावेत, नवीन कर्ज ताबडतोब द्यावं आणि जुनं कर्जातला 1 हप्ता पुढच्या खरीपातनं वसूल केला जाईल। तोपर्यंत देवेंद्र फडणवीस म्हणतात त्याप्रमाणे आम्ही कर्जमाफी करणार आहोत, तुम्हालाही वेळ मिळतो आहे, जाहीर करा की हो पुढच्या खरीपातली वसुली या हप्त्याची जुन्या कर्जाची होईपर्यंत आम्ही कर्जमाफी जाहीर केलेली असेल। मला असं वाटतं की हा सगळ्यात मोठा दिलासा असेल। बरं, हा दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारतर्फे केला जाणार का? आणि ज्या प्रकारे तुम्ही अनालिसिस केलेला आहे, भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी